नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 1.5 मधला थर्ड क्वेश्चन आपण आज सॉल्व करणार आहोत. ओके, बघा 1.5 मधला थर्ड क्वेश्चन काय आहे तर द सम ऑफ वर्ड्स प्रॉब्लेम आपण सॉल्व करतोय प्रॅक्टिस सेट 1.5 मधले. आणि वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व करताना इथं दिलेल्या ज्या कंडिशन्स आहेत त्या खूप बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यापासून एक इक्वेशन्स बनवणं गरजेचं आहे, तेव्हाच हे इक्वेशन आपण सॉल्व करू शकतो. ओके, मग बघा आता इथे पहिलं बघा, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. काय म्हणताय ते, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट, म्हणजे मुलाच्या वयाला कितीने गुणायचं 2 ने, आणि या दोघांची बेरीज करायची तर ती किती येणार 70 येणार. ओके, मग त्या अगोदर आपल्याला मुलाचं वय आणि वडिलांचं वय, फादरचं वय आणि सनचं वय आपल्याला कन्सिडर करून घ्यावं लागणार आहे. मग आपण काय करूयात, फादर्स एज बी द एक्स इयर अँड सन्स एज बी द वाय इयर असं कन्सिडर करून घेऊयात. इथं फादरचं एज आपण काय घेतलं, एक्स घेतलं आणि सनचं एज काय घेतलं, वाय घेतलं. आता या कंडिशन्सनुसार आपण काय करूयात, इक्वेशन बनवून घेऊयात. ही झाली कंडिशन फर्स्ट. बघा कंडिशन फर्स्ट काय, सम ऑफ फादर्स एज अँड बघा सम ऑफ फादर्स एज घ्यायचं. काय फादर्स एज आपण घेतलेलं एक्स प्लस सम आहे ना ए प्लस ट्वाइस द एज ऑफ हिज सन. जे मुलाचं वय आहे, जे मुलाचं एज आपण कन्सिडर केलेलं त्याच्या ट्वाइस म्हणजे दुप्पट, म्हणजे ट्वाइस झालं दुप्पट. यांची जी सम दिलेली आहे ती किती येणार आहे 70 येणार आहे. दिस इज आवर इक्वेशन फर्स्ट. ओके, आता कंडिशन सेकंड बघा बाळांनो, कंडिशन सेकंड फर्स्ट संपली आहे कंडिशन. बघा कंडिशन सेकंड, इफ वी डबल द एज ऑफ फादर, आपण वडिलांचं वय जर डबल केलं तर केलं डबल आपण वडिलांचं वय, इफ वी डबल द एज ऑफ फादर, आपण वडिलांचं वय डबल केलं तर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, आणि त्याला मुलाच्या एजमध्ये ॲड केलं तर काय येणार आहे, द सम इज 95. सम किती येते, त्या दोघांची बेरीज किती ती 95. दिस इज आवर इक्वेशन सेकंड. कंडिशन्स वरून आपण काय केलं, इक्वेशन बनवल्या. मग आपल्याला सांगितलंय फाइंड दिअर प्रेझेंट एजेस. ओके, मग बघा आता ही फर्स्ट कंडिशन, ही सेकंड कंडिशन आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं, त्यांचे प्रेझेंट एजेस फाइंड आउट करायला सांगितलेले. ओके, आपण त्यांचे प्रेझेंट एजेस कन्सिडर केले एक्स आणि वाय. मग या इक्वेशन सॉल्व्ह करून एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपल्याला त्यांचे प्रेझेंट एजेस मिळाले. ओके, आता बघा इथे इक्वेशन या फर्स्ट आणि सेकंड सॉल्व्ह करताना एकतर एक्स सोबतचा व्हेरिएबल आपल्याला सारखा लागेल किंवा इथे वाय सोबतचा व्हेरिएबल आपल्याला सारखा लागेल. बरोबर आहे. मग आता आपण काय करूयात, इक्वेशन सेकंडला 2 ने मल्टिप्लाय करूयात आणि वाय सोबतचाच व्हेरिएबल सेम करून घेऊयात. मग इथे 2 येण्यासाठी या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, तर कितीने 2 ने मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 2. मग 2 इन ब्रॅकेट 2x प्लस वाय इज इक्वल टू 95. 2 ने 2 ला मल्टिप्लाय केलं 2 2 4x प्लस 2 ने y ला मल्टिप्लाय केलं 2y आणि 2 ने 95 ला मल्टिप्लाय केलं 190. दिस इज आवर इक्वेशन थर्ड. कोणापासून बनली इक्वेशन थर्ड, सेकंड पासून. मग सेकंडचं काम इथे आता थांबलंय. ओके, आता या दोन इक्वेशन सॉल्व्ह करताना हे 2y जर 0 करायचे आहे तर मग हे दोघं प्लस आहे, ऍड करून तर ते 2y प्लस 2y 4 होणार. आपल्याला इथे काय करावं लागेल, मग मायनस करावं लागेल. म्हणजे
जी मोठी इक्वेशन आहे तिच्यातून छोटी इक्वेशन आपण मायनस करूयात. मग रिमूव्ह इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. रिमूव्ह इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. आता इक्वेशन सेकंड काय बाळांनो, इक्वेशन सेकंड आहे 4x + 2y = 190. ओके. आणि इक्वेशन फर्स्ट काय बाळांनो, x + 2y = 70. आता इथे काय करायचंय बघा, एका इक्वेशन मधून दुसरी इक्वेशन जेव्हा आपण रिमूव्ह करतो तेव्हा त्या दुसऱ्या इक्वेशनचे सिम्बॉल्स काय होता बाळा, चेंज होता. हा प्लस येतं मायनस होणार, हा प्लस येतं मायनस होणार आणि हा पण प्लस येतं मायनस होणार. ओके. मग 3x मधून 1x गेले, 4x मधून 1x गेले, इथं 3x आले. 2y मधून 2y गेले, कटले, 0 झाले. 190 मधून 70 गेले, किती उरले, 120 उरले. ओके. आता हे 3 जे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यावर डिवाइड मध्ये, x = 120/3. मग x = इथं किती येईल, 3 4 12 आणि हे 0 आलं तिथे, म्हणजे x ची जी व्हॅल्यू आली ती किती आली, 40 आली. ओके. आता x ची व्हॅल्यू 40 आली. ही व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये ठेवायची आणि y ची व्हॅल्यू मिळवायची. मग आपण आपल्या सोप्या इक्वेशन मध्ये ठेवूयात x ची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू किती आली, तर x = 40. पुट x = 40 इन इक्वेशन फर्स्ट. कारण आता आपल्याला सोपी इक्वेशन जर बघायची म्हटलं तर फर्स्टच आहे. ओके. मग आपल्याकडे इक्वेशन फर्स्ट काय, x + 2y = 70. आता x च्या जागी किती पुट करायचे बाळांनो, 40 पुट करायचे. 40 + 2y = 70. ओके. आता हे जे 40 आहे इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, ते मायनस होईल. 2y = 70 - 40. ओके. आता पुढे बघा, 2y = 70 मधून 40 गेले, किती उरले, 30 उरले. ओके. आता हे 2 जे आहे इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे गेल्यावर डिवाइडला जाईल. मग y = 30/2. मग y = किती आलं, 15 आले. बघा, y ची पण व्हॅल्यू भेटली आणि x ची पण व्हॅल्यू भेटली. मग x म्हणजेच काय, फादर्स एज किंवा फादर्स प्रेझेंट एज, अँड y म्हणजेच काय, तर सन्स प्रेझेंट एज. म्हणजे आपण लिहू शकतो मग फादर्स प्रेझेंट एज इज काय, x आहे. फादर्स प्रेझेंट एज काय, x आहे. x ची व्हॅल्यू किती आली, 40. म्हणजे 40 इयर अँड सन्स प्रेझेंट एज इज किती, 15 इयर. ओके. झालं सॉल्व.